नमस्कार, मी स्नेहास किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रावस फ्राय फिश कशी बनवायची हे दाखवणार आहे। इथे आपण अर्धा किलो रावस हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कट करून मी मच्छीवालीकडूनच हा रावस आणलेला आहे। आता आपण त्याला मॅरिनेट करूया। सर्वप्रथम आपण त्याच्यावरती अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा मीठ घालत आहे। त्याच्यात आता आपण 1 चमचा हळद घालूया, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर। सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये इथे मी 1 चमचा आगरी कोळी मसाला घातलेला आहे आणि सर्व आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात। इथे आपली फिश मॅरिनेट करून झालेली आहे। त्याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी रवा घालते। साधारण 4 चमचे होईल एवढा रवा घेतलेला आहे। ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। रवा रावसला लावल्यामुळे मच्छी ही आपली मस्त कुरकुरीत होते। इथे पॅन तापत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आता मी साधारण 3 चमचे होईल एवढं सरसोचं तेल घालते। ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल रिफाइंड ऑइल सुद्धा घेऊ शकता। तेल आपलं छान तापलंय। त्याच्यामध्ये आता आपण एक एक करून रावस घालूया आणि आपण त्यांना छान फ्राय करून घेणार आहोत। इथे सर्व फिश आपली पॅन मध्ये टाकून झालेली आहे। आता आपण ती एक एक साइड पलटी करून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली फिश मस्त अशी फ्राय होते। ही फिश तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। इथे ही आपलं रावस फिश फ्राय झालेला आहे। धन्यवाद।